26/11च्या हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात, भाजपच्या माधव भांडारी यांचा खळबळजनक दावा. प्रशासनावरती प्रभाव असलेल्या व्यक्तीच्या सहभागाशिवाय हल्ला अशक्य, भांडारींचा दावा. कोणाचा हात आहे हे मी काल, आज आणि कधीही बोललेलो नाही. मुंबई हल्ल्याच्या संदर्भात खळबळजनक दावा करणाऱ्या माधव भांडारींचा घुमजाव. हेडलीला पळून जाण्यास मदत कोणी केली? माधव भांडारी यांचा सवाल. पुण्यामधील साखर संकुलामधल्या बैठकीमध्ये शरद पवार आणि अजित पवार शेजारी 10 दिवसामधली दोघांची ही तिसरी भेट आहे. कृषी क्षेत्रामध्ये एआयच्या वापराच्या संदर्भात बैठक. पुण्यामध्ये शरद पवार अजितदादा यांच्यामध्ये बैठक. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कामकाजाच्या संदर्भात ही बैठक पार पडली आहे. बैठकीला व्हीएसआयचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. शरद पवार संस्थाध्यक्ष, आपण ट्रस्टी म्हणून या बैठकीला यावं लागतं. अजित पवारांची बैठकीच्या नंतर प्रतिक्रिया. तर परिवार म्हणून एकत्र येणं ही महाराष्ट्राची परंपरा, अजितदादांचं वक्तव्य. शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र, संजय राऊत यांचा दावा. आम्हाला आणि एसंशी गटाला कधी एकत्र बघितलंय का? राऊतांचा सवाल. शरद पवार आणि अजित पवारांनी भविष्यामध्ये एकत्र येण्याचे संकेत दिले, त्यामुळे त्यांना जाहीर करू द्या. अंदाज बांधणं चुकीचं, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीच्या संदर्भात कुणीही बोलू नका. उद्धव ठाकरेंशी युतीबाबत तुर्तास मौन बाळगण्याच्या राज ठाकरेंच्या मनसे नेत्यांना सूचना. 29 एप्रिलच्या नंतर राज ठाकरे निर्णय कळवतील, प्रवक्ते प्रकाश महाजन यांची एबीपी माझाला माहिती. शिंदेच्या शिवसेनेचे नेते महाराष्ट्राचे शत्रू, त्यांचा राज्यासोबत संबंध नाही. दोन्ही भाऊ एकत्र आले की त्यांच्या नशिबी शून्य येणार असल्यामुळे भाऊ एकत्र आल्याचं त्यांना नको आहे, संजय राऊतांचा टोला. तुम्ही एकदा युती करा, आत्महत्या करण्याची वेळ कोणावर येईल हे कळेलच, संजय शिरसाट यांचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर. हिंदी भाषा सक्तीला भाषा सल्लागार समितीचाही विरोध आहे. भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द करण्याची मागणी. मराठी हिंदी भाषेच्या वादामध्ये आता संस्कृतची उडी. हिंदी मराठी वाद टाळण्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये संस्कृत भाषा बंधनकारक करावी. काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीर दास यांची मागणी. शिक्षण हक्क कायद्याच्या अंतर्गत सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांकरिता प्रवेश प्रक्रियेमध्ये सुधारणा. नियम तयार करण्यासाठी समिती. पालकांना आपल्या सूचना मांडता येतील. 25 एप्रिलपर्यंत सूचना स्वीकारण्यात येणार. वीज बिल वसुलीकडे महावितरणचं दुर्लक्ष. सर्व ग्राहकांच्या वीज बिलांची थकबाकी तब्बल 98,000 कोटींवर. निवडणुकीच्या काळामध्ये सरकारकडून मोफतच्या घोषणा, मात्र वसुलीकडे दुर्लक्ष. सोन्याच्या दरानं ओलांडला लाखाचा टप्पा. सोन्याचे दर प्रतितोळा 1,0116 रुपयांवर. अमेरिका आणि चीनमधल्या ट्रेड वॉरचा परिणाम. मुंबईतल्या ठाकरेंच्या सेनेच्या आमदार खासदारांची आज शिवसेना भवनामध्ये दुपारी बैठक होतीये. मुंबईमधल्या विविध प्रश्नांवरती आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पुढची रणनीती ठरवण्याच्या संदर्भात चर्चा. मुंबईतल्या दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये हिंदी भाषेच्या संदर्भात भाजपची बॅनरबाजी. ही नव्हे भाषेची सक्ती, ही तर महाराष्ट्राची भक्ती. बॅनरवरचा आशय. राज ठाकरेंच्या निवासस्थानाच्या हाकेच्या अंतरावरती हे बॅनर झळकले. हिंदी सक्तीच्या विरोधात मनसेकडून दादरमधील साने गुरुजी विद्यालयामधील मुख्याध्यापक संचालकांना निवेदन. यावेळी हिंदीची सक्ती आम्ही खपवून घेणार नाही, यशवंत किल्लेदार यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचं उद्या आंदोलन. मुंबई काँग्रेसच्या वतीनं वांद्रे कलेक्टर ऑफिसला 2 वाजता आंदोलन होईल. वर्षा गायकवाड यांच्यासह इतर नेते उपस्थित राहणार. अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या प्रकरणी मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा आणि 20,000चा दंड. महेश पळणीकर आणि कुंदन भंडारीची 7 वर्षांची शिक्षा पूर्ण, सुटका होणार. कथित 100 कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण. अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुखांना परदेशामध्ये जाण्याची परवानगी. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टाची परवानगी. सलील देशमुख सध्या ईडीच्या प्रकरणात जामिनावर. भाजप आमदार अमित साटम यांच्या नावाने मेसेज करून पैशांची मागणी. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. कोकणामधून मुंबईकडे येणारी रेल्वेगाडी सीएसएमटीच्या ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहे. मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरच्या फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यामुळे हा निर्णय 30 एप्रिलपर्यंत प्रवाशांचे हाल होणार. मुंबईमधल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील बंद पडलेली मिनी ट्रेन लवकरच सुरू होणार. उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांची घोषणा. पुण्यातील तनिषा भिसे प्रकरणामध्ये सरकारची आक्रमक भूमिका. प्रत्येक अहवालानुसार सरकारची वेगवेगळी कारवाई. डॉक्टर गैसास आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती कारवाईची कुऱ्हाड.
पुण्यामधील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण आतापर्यंत कोणतंही आश्वासन नाही. महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल समोरच्या सुनावणीच्या नंतर भिसे कुटुंबाची प्रतिक्रिया. डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या अटकेची मागणी. पुण्यामध्ये जीबीएसचा उद्रेक पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे. एनआयव्हीच्या प्राथमिक निष्कर्षामधून धक्कादायक माहिती समोर. खडकवासला धरण परिसरामध्ये कुक्कुटपालन आणि कोंबड्यांच्या विष्ठेचे नमुनेही तपासले. सोलापूरमधल्या माड्यामध्ये सावंत बंधूंचा वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय. संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्याकडून शिंदेंच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमामधून माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नावाला मात्र कात्री. पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये पिंक ई रिक्षा वितरणाचा समारंभ. अदिती तटकरे या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. आंबेगाव तालुक्यामधल्या चांडोली गावच्या यात्रेमध्ये चिमुकल्यांच्या बैलगाडा शर्यतीचा थरार. चिमुकल्यांची बारी थेट बैलगाडा घाटामध्ये झुंजली. नाशिकच्या काठे गल्लीमधील सातपीर दर्गा प्रकरणी या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. दर्ग्याचं पाडकाम केल्याच्या नंतर सर्वोच्च न्यायालयाने मनपाच्या कारवाईला स्थगिती दिली होती. नाशिकमध्ये राज आणि उद्धव ठाकरेंचे एकत्र येण्यासाठीचे बॅनर. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना मातोश्रीवरती येण्याचं निमंत्रण द्यावं. बॅनरमधून मागणी. ठाकरेंच्या सेनेचे उपशहर प्रमुख बाळा दराडे यांनी हे बॅनर लावले आहेत. धुळ्यामध्ये ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे बॅनर झळकले. राज साहेब आणि उद्धव साहेब एकत्र या अशा आशयाचे बॅनर होत आहेत. महाराष्ट्र आणि मराठी बांधवांच्या हितासाठी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. कर्जतच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगराध्यक्षा उषा राऊत यांचा राजीनामा. व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचा उल्लेख. मात्र पदावरून हटवण्यासाठी राम शिंदेंनी सत्तेचा गैरवापर केल्याचा राऊतांचा आरोप आहे. नंदुरबारमध्ये भाजपचे नेते विजयकुमार गावित यांची मित्रपक्षांसोबत युती करणार नसल्याची घोषणा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी महायुतीमध्ये बिघाडीचे संकेत. मित्रपक्षांवरती विरोधी पक्षांना मदत केल्याचा आरोप. नंदुरबार जिल्ह्यामधल्या सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये पाण्याची भीषण टंचाई. पाण्यासाठी महिलांची 3 ते 4 किलोमीटरपर्यंत भटकंती. प्रशासनाच्या वतीनं या पाणी टंचाईवरती तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नंदुरबार जिल्ह्यामधला तापमानाचा पारा हा 43 अंशांच्या पार गेलाय. तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण तर वाढत्या तापमानाचा पपईच्या बागांना फटका. शेतकऱ्यांना आर्थिक फटका. आज रणजित कासल्याची 3 दिवसांची पोलीस कोठडी संपणार. जिल्हा सत्र न्यायालयामध्ये पुन्हा या प्रकरणामध्ये सुनावणी होईल. कासल्याच्या वकिलाकडून जामीन अर्ज दाखल केला जाणार आहे. बीडमध्ये एका शाळेला देणार दिवंगत संतोष देशमुख यांचं नाव. नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाला नाव देण्याचा निर्णय. विद्यालयाच्या आवारामध्ये उभारणार देशमुखांचा पुतळा. आष्टी शहरामधील 550 बोगस मतदाराच्या प्रकरणी बीड जिल्हाधिकाऱ्यांची कोणतीही कारवाई नाही. औरंगाबाद खंडपीठाने दिले जिल्हाधिकाऱ्यांना 8 मे पूर्वी शपथपत्र सादर करण्याचे आदेश. बीड ते वडवणीच्या दरम्यान इंजिनची पहिली चाचणी यशस्वी. लेव्हल तपासण्यासाठी कमी गतीनं हे इंजिन धावलंय. अहिल्यानगर ते विघनवाडी प्रवासी रेल्वेची यशस्वी चाचणी झाल्याच्या नंतर 10 किलोमीटर प्रति वेगानं ही चाचणी पार पडली आहे. बीड तालुक्यामधल्या करचुंडी वनक्षेत्र परिसरामध्ये वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठे. मात्र या पाणवठ्यामध्ये पाणी नसल्याचं चित्र. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष द्यावं ही वन्यप्रेमींची मागणी आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये वाघांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या पिंजऱ्यामध्ये कूलर बसवले. याशिवाय वाघांवरती पाण्याचे फवारे सुद्धा मारले जातात. वाघांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून महानगरपालिकेचं पाऊल. बीडच्या आष्टी तालुक्यामध्ये 8 ते 10 चोरट्यांनी व्यापाऱ्याचं घर फोडलंय. 2,32,000 रुपयांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. बुलडाण्यामध्ये नखगळती झालेल्या 70 रुग्णांची केंद्र सरकारकडून दखल. माझाच्या बातमीनंतर आकस्मिक चिकित्सा राहत पथक नियुक्त करण्यात आलंय. डॉक्टर तंजीन दिकीड यांच्या नेतृत्वामधलं पथक दौरा करणार आहे. बोगस मुख्याध्यापक पराग पुडके नियुक्तीचं प्रकरण. नागपूर पोलिसांकडून गोंदियाच्या एका शिक्षण संस्थेमधील सचिव राजू मेश्राम याला अटक. भंडाऱ्याच्या लाखणीमधील एका बारमध्ये राडा. राग अनावर झाल्यामुळे 6 ते 7 जणांकडून एकाला डोक्यावर काचेचा ग्लास फोडून बेदम मारहाण. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय आणि या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामधल्या लोहारा इथे लग्नाच्या वरातीमध्ये अपघात झालाय. नवरदेवाचा रथ हा अनियंत्रित झाल्यामुळे एका महिला वऱ्हाडीचा मृत्यू झाला तर एक महिला गंभीररित्या जखमी झाली.
राज्यामध्ये जुगारावरती बंदी आणावी, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या जयश्री शेळके यांची मागणी. ऑनलाईन जुगाराच्या माध्यमातून सरकार हे तरुणाईला उद्ध्वस्त करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. उमरेड पवनी करांडला अभयारण्यामध्ये जंगल सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना T5 ही वाघीण आणि तिच्या बछड्यांचं दर्शन झालंय. वाघीण दिसल्यामुळे पर्यटकांमध्ये आनंद आहे. वाशिमच्या कळंबा बोडखे गावामधल्या महिलांचा पाणी प्रश्नासाठी संघर्ष. 100 रुपये देऊन 200 लिटर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या मागणीसाठी महिलांचा हंडा मोर्चा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.